सगळ्याला आपापलं पडलंय. माझा तर कोणी विचारच करणं झालाय. शीला, तुला वाईट वाटलं का ग आज मीना बोलली ते? काय वाईट वाटणार आहे त्या बाई तिच्या बोलण्याचं? लय थकून गेला ग जीव आज माझा. आज तर एवढी पण हिम्मत नाही की बाळाची मसाज करून त्याला काही खाऊ पिऊ घालून झोपू घालू. एवढी थकून गेली बघ मी. त्याच्यासाठी तर म्हणू लागले ना आत्या तुम्हाला की काही दिवसासाठी एखादी कामवाली बाई लावा म्हणून. हो ग शीला, तू म्हणली तर होती, पण तुला अचानक काय गरज पडली कामवाल्या बाईची? ते आत्याबाई तुम्ही काम करता करता थकून जाता ना, तर तुमच्यासाठी म्हणू लागले. नाही, ते थोडेसे कपडे राहिले होते सुकवायचे तर छतावर गेले होते, त्याच्यामुळे थकून गेले. घरातले सगळे काम करायला मीना आहे की माझ्यासोबत? आम्ही दोघी जणी मिळून करतो. काय करायची कामवाली, विनाकारांचे पैसे बर्बाद. पण खरंच गय माय, लय पाय दुखायलेत आज माझे. पण आत्या, सकाळपासून मीना काय रूम मध्ये आली नाही, काय नाही, कुठे गेली? मलाही दिसली नाही, काही नाही. तिच्याकडून ना तुमच्या जराशी पायाची मसाज करून घ्या, थोडासा आराम वाटेल तुमच्या जीवाला. आणि खरंच मीना कुठं गेली? किती वेळची आली नाही, काय नाही रूम मध्ये. मीना, बाई मीना. काय म्हणता आत्या? अगं हो ग मीना, मी तुला थोड्या वेळापूर्वी पण आवाज दिला होता, तू काय तुझ्या रूम मधून बाहेर आलीच नाही. काय झालंय? काही नाही वात्या, बस मला आज टाइम नाही भेटला बाहेर येण्यासाठी. कामून काय झालं? कोणतं अवघड असं काम पडलं येऊन आज तुझ्यावर, जे की तुला टाइम सुद्धा भेटला नाही रूमच्या बाहेर येण्यासाठी? ती आत्या, मला माझ्या माहेराला जायचंय ना, त्याची तयारी करत होते. माहेराला? माहेराला कसं काय जायचंय? अचानक तुझ्या मनामध्ये ह्या गोष्टी आल्या कशा? माहेराला काय गरज पडली तुला जायची आता? आत्या, मी तुम्हाला सांगितलं तर होतं ना की माझ्या भावाचं लग्न आहे म्हणून मला जायचंय तिकडं. हो, तू सांगितलं तर होतंस, पण तुझ्या भावाच्या लग्नाला अजून पूर्ण 2 महिने बाकी आहेत. होतं ना, मग आतापासून जाऊन काय करणार तू तिथं? आत्या, मला एकच भाऊ हाय आणि त्याच्या लग्नासाठी मी सगळ्यात आधी जाणार ना. आणि आत्या, तुम्हाला तर माहीतच आहे की लगनदारी किती कामं असतात, किती तयाऱ्या बाकी असतात. हे काय तुम्हाला मला सांगायची गरज नाही, काय नाही, तुम्ही स्वतः समजदार आहात. आणि तुम्हाला माहित आहे का आत्या, अजून माझी आई कोणत्याच कामाच्या तयारीला लागली नाही. आणि आत्या, तुम्हीच मला सांगा, मी का लग्नाच्या दिवशी जाऊ की काय तिथं? मला शॉपिंग करायची आहे आणि तिकडे जाऊन शॉपिंग करणार. तुम्हाला तर माहीतच आहे की लग्नाच्या घरी किती कामं असतात ते. मी समजू शकते की लगनदारी किती कामं असतात ते, आणि तुझ्या एकुलत्या एका भावाचं लग्न आहे, पण तुला हे कळना झालंय की तुझी इथं किती गरज आहे ते. आता तुला मी काही जाऊ नको म्हणणं आले, काय नाही, पण 2 महिने आधी. आणि तुला दिसना झाले का तुझ्या मोठ्या जावाची डिलिव्हरी झाली ते? मीना, तुझी सगळ्यात जास्त गरज ना इथं आहे आता, तुझ्या माहेरापेक्षा पण. अगं माझ्यानं एवढे कामं होतील का ग? ताई, बघायला ना तुम्ही आता कसं बोलायला. आता हे का बरोबर आहे का बोलणं? मी का माझ्या भावाच्या लग्नाला पण जाऊ नको का? ताई, हे का लेकरू माझ्या भरोशावर केलं होतं की काय तुम्ही? हे लेकरू तुमचं आहे आणि जिम्मेदारी पण तुमचीच. आत्या, मी माझ्या माहेराला जाणार तर जाणारच. मीना, तू बरोबर बोलायलीस ग बाई. भावाचं लग्न म्हणलं की माणसाचं मन असं आनंदून जाते. भावाच्या लग्नाची गोष्टच वेगळी राहते. अरे, कोणत्या बहिणीला वाटते की आपल्या भावाच्या लग्नाला लवकर जाऊ नये म्हणून? पण मीना, आत्याचं एवढंच म्हणणं आहे की तू अजून काही दिवस इथं थांबावं. आता सध्या तरी मला उठता येत नाही आणि कोणते कामही करता येत नाहीत. बस अजून 1-2 हप्ता थांब ना. ताई, सगळ्याच्याच घरी कामवाल्या बायका येतात, तर एक कामवाली तुम्ही पण लावून घ्या ना. मीना, तुझी जाऊ पहिलेच म्हणली होती कामवाली बाई लावायची, पण तुला तर चांगलंच माहित आहे ना तुझ्या सासऱ्याला कामवाल्या बाया आवडत नाहीत, त्याचे काम आवडत नाहीत. मीना, तू बस 10-12 दिवस थांब. खरंच ग, मग बघ मी तुझी कशी तयारी करून देते इथून. मीना, मला तुझी गरज आहे ग, म्हणून थांब म्हणायले, मला उठता येईना झाले. 10-12 दिवस थांब, काय जास्त म्हणा काही नाही. आणि असं पण बघायला गेलं तर तुझ्या भावाच्या लग्नाला अजून 2 महिने बाकी आहेत की. तू 1-1.5 महिना आधी जरी गेलीस ना तरी तुझी सगळी शॉपिंग होऊन जाते. ताई, तुम्हाला माझी खुशी चांगली वाटेना झाली ना? कारण तुम्हाला तर भाऊ नाही, तुम्ही जळायला ना माझ्यावर की मी माझ्या भावाच्या लग्नाला चालले. हे दिवस तर तुमच्या जीवनामध्ये कधी येणार नाहीत. तुम्हाला काय माहित भावाच्या लग्नाची काय खुशी असते ती. ताई, असं आहे ना की मी जेव्हापासून या घरामध्ये लग्न करून आले ना, तेव्हापासून बघत आले सगळा परिवार तुम्हाला जीव लावते, पण मला नाही. सगळे जण तुमच्या मागे पुढे फिरतात, माझ्याहून तर कोणाला काही घेणं देणंच नाही. सगळे जण तुमच्यावर ध्यान देतात. तुम्हाला लेकरू झाले, याच्यात मी काय करू?
ताई, तुम्ही माझ्या मोठ्या जाऊ आहात. जेवढा अधिकार तुमचा या घरावर आहे ना, तेवढाच माझा पण आहे. मी तुमची लहानी जाऊ आहे ताई, तुमच्या घरची कामवाली बाई नाही. तुमची डिलिव्हरी झाल्यामुळं मी काय माझ्या भावाच्या लग्नाला जाऊ नको? आणि हो, तुम्ही पण कान उघडून ऐका आत्या, मी माझ्या भावाच्या लग्नाला जाणार म्हणजे जाणारच, आणि ते पण आजच. बरं मीना, जशी तुझी इच्छा आहे तसं. सगळ्याला आपापलं पडलंय, माझा तर कोणी विचारच करणं झालाय. शीला, तुला वाईट वाटलं का ग आज मीना बोलली ते? काय वाईट वाटणार आहे त्या बाई तिच्या बोलण्याचं? मी तर तिला माझी लहानी बहीणच समजते. पण आत्या, तुम्हाला पण असंच वाटते का आत्या? मला भाऊ नाही, त्यामुळं मी मीनावर जळते, तिच्या खुशीवर जळते. आत्या, मी मीनाच्या भावाला नेहमी माझा भाऊ समजते. मग तिच्या मनामध्ये असे कसे प्रश्न निर्माण झाले आत्या? ती अशी कशी मला बोलली की मी तिच्या खुशीवर जळते, मला भाऊ नाही यामुळं? शीला, तू सगळ्यात आधी तुझं रडणं बंद कर. आणि राहिली गोष्ट मीनाची, तिच्या बोलण्याचं काय वाईट वाटून घ्यायचं? तुला तर सगळंच माहित आहे की तिचा दिमाग गुडघ्यात राहत होती, आणि तिला आजच जायचं असेल ना तर जाऊ दे. तू काही काळजी करू नको शीला. आणि राहिल्या गोष्टी घरच्या कामाच्या, तर मी ते सगळं काही करून टाकते. अगं, आता तुम्ही दोघी सुना आल्या मला घरामध्ये, आणि तुम्ही दोघीही मला घरातले कोणते कामं करू देत नाही, त्यामुळं थकून जाते मी लवकरच. अगं, एवढे काम तर मी चलता फिरता करते, तू फक्त आरामच कर, काही काळजी करू नको. बरं चल, थोडा वेळ तू आराम कर, मी तुझ्यासाठी काहीतरी नाश्ता बनवते. बरं आत्या. आत्याला तर फक्त ताई दिसतात, त्यांना काय त्रास होतो तो दिसतो त्यांना. माझं कोणाला काही घेणं देणं राहिलं नाही. तसं बघायला गेलं तर आज मी सगळं काही बराबरच बोलले. ताईला तर बराबर त्यांची जागा दाखवली. मला ऑर्डर द्यायला निघाली, 10-12 दिवस राहा म्हणा इथं. आई, मी का ताईची नौकर आहे? कामवाली बाई आहे. त्यांना तर स्वतःचा सख्खा भाऊ नाही, त्यांना काय माहित भावाच्या लग्नाची खुशी काय असते ती. आज माझा किती चांगला मूड होता. आत्यानं आणि ताईनं दोघीनं नुसता खराब करून टाकला. चल, आईला फोन तरी करून सांगू काय की यायले म्हणून मी. हॅलो, हां, काय चाललंय? हा बाई, काय झालं बोल की. आई, वहिनी कुठं होता? हा बाई, तुझी वहिनी मला वाटायले तिच्या रूम मध्ये गेली काय की. आता सगळे घरातले काम झाले, आराम करल थोडा वेळ. आई, वहिनीने शॉपिंग केली काय लग्नाची? साडी घेतली का लग्नासाठी? आता मोठ्या जाऊ बन तिला वहिनी, कशी साडी घ्यायला आता? बाई, मी काय विचारले नाही ग, विचारून सांगते की तुला. तशी सुरुवात केली लग्नाच्या तयारीची, घेऊन यायली दरा सामान, काय लागणार आहे काय नाही ते तीच करणार आहे, धरणार आहे, कोण करणार दुसरं? आता तिच्या बहिणीची आवड काय आहे तर तिलाच माहित आहे. म्हणलं बाई, तू लहानी जाऊ आहे, म्हणलं बघा म्हणलं तुम्ही दोघी जणी कसं आहे काय नाही ते घ्या म्हणलं. हे तर बराबर केलं. आता किती केलं तर वहिनीचीच बहीण आहे लहानी, लहानी वहिनी आपली. आता त्यांनाच माहित राहणार काय आवडते आणि काय नाही ते. हां आई, अजून एक बोलायचं होतं. मी दादाला फोन केला होता, पण दादानं काय फोन उचलला नाही, काय नाही माझा. आई, तू दादाला जरासं बोल, सायंकाळच्या टायमाला ऑफिस सुटलं की दादा इकडे येऊन मला घेऊन जाईल. माझी पॅकिंग पण झाली, मी राहायला येणार आहे तिकडे लग्नासाठी. मी ना बाई राहायला? बाई, अजून खूप टाइम आहे की लग्नाला. आणि आता तर तुझ्या मोठ्या जाऊला लेकरू झाले, डिलिव्हरी झाली बाई तिची आताच. आई, काय झालं तुमच्या सगळ्यांना? इथं माझी जाऊ आणि माझी सासू दोघी माझ्या मागं पडल्यात, जाऊ नको जाऊ नको म्हणून. आणि मग ह्या जावानं तर हदच पार केली. नको जाऊ नको जाऊ, 10-12 दिवसानं जाय. माझ्या भावाचं लग्न आहे आणि कोणाला खुशी बरी वाटणं झाली का माझी? आणि तुला काय झालंय? तू पण अशीच बोलायलीस. मला हे कळना झालंय, माझ्या मोठ्या जावानं लेकरू का माझ्या भरोशावर केलं की काय? आणि वरतून मी या सासऱ्याचे नखरे. त्याला घरातली कामवाली बाई नको म्हणतात, नको घरामध्ये. का तर 2-2 सुना होता ना आता घरामध्ये, कामवाल्या बाह्या. आता मोठ्या जावाची तर डिलिव्हरी झाली, मग कामवाली बाई 100% मीच झाले. मी ना एवढा राग काऊन करायली बाई तू? खऱ्या गोष्टीवर एवढा राग करू नये. तू एक गोष्ट सांग मला, अजून लग्नाला 2 महिने बाकी आहेत, काय करणार तोपर्यंत तू? अगं 15-20 दिवस बाकी असतील तेव्हा ये. हे आयुष्यभरासाठी बोल लागतंय, कळलं का तुला? आता तुझ्या मोठ्या जावाची डिलिव्हरी झाली, लेकरू झाले, उद्या तुला बी होईल. मग तू काय करशील? मग तेव्हा तुझ्या कोणी कामावर येईना गेलं तर? बाई, माहेर तुझं इथंच राहणार.
पण या वेळेला तुझ्या सासर घरच्यांना तुझी गरज आहे बाई. आई आई तुम्हाला काय झालंय? ये तुम्हाला दिसना झालंय का? माझ्या भावाचं लग्न आहे. तशी तर माझी सासून माझी जाऊ, आणि त्याच्यामध्ये आता तू पण. नाही आता तूच सांग मला का तयाऱ्या वगैरे करायच्या बाकी आहेत की नाही? मला बी तर सजायसाठी काहीतरी घ्यावं लागल. शॉपिंग करायची माझी मला. तिकडे येणार तेव्हा तर करल ना. तुमच्या सगळ्याला माझी खुशी काहून दिसना झाली की मला माझ्या भावाच्या लग्नाची किती खुशी आहे ते? आई मी माझा एक एक दिवस किती मुश्किलीनं काढायले ते माझं मला माहित आहे इथं राहून. आणि तू मला बोलायलीस की 15-20 दिवस आधी येऊ. 15-20 दिवसामध्ये काय होते आई? बरं तू मला एक गोष्ट सांग, तू इथं आली तर मग तिकडचं कोण करणार? अगं तुम्ही दोनच तर सुना आहात त्या घरामध्ये. तुम्ही दोघीनं तर ते घर सांभाळून ठेवले. आणि तुझी जाऊ ती तर बिचारी बेडवर पडून हाय बाई, ती तर करूच शकत नाही. मग राहिलं कोण? तुझ्या सासूला मी चांगलं ओळखते बाई. मला नाही वाटत की त्यांच्यानं जास्त कामं होतील घरातले. बाई मग आता तू मला सांग तिथं गरज आहे की नाही तुझी? आणि राहिली गोष्ट तुझ्या भावाच्या लग्नाच्या शॉपिंगची, तर बाई आजकाल सगळंच भेटते बाजारामध्ये. अगं 1 आठवडा आधी केलीस ना तरी पण सगळी शॉपिंग होऊन जाईल तुझी. आणि झालंस तर तू 1 महिना आधी ये बाई. एखादा तरी महिना कर ना तुझ्या जावाचं. आई माझ्या जावानं लेकरू माझ्या भरोशावर पैदा केलं नाही. तुला कसं कळना झालंय मी हे बोललेलं? त्यांचं लेकरू हाय तर त्यांची जिम्मेदारी हाय, माझी नाही. मी ना काय झालंय बाई तुला? तुला कसंच कळना झालंय? अगं परिवार तोच राहतो जो एकमेकांच्या सुखादुःखात कामी येत असतो. बाई उद्याच्याला तुलाही लेकरू बाळ होणार. असे दिवस सगळ्याच्या जीवनामध्ये येतात बाई. जावायचं तर नातं बहिणीसारखं राहतंय. अशा वेळेला तू जर तिचा साथ देईना गेली तर उद्या तुझं लेकरू बाळ झालं तर तुझ्या कामी येईल का ती? तुझा साथ देईल का ती? बिलकुल देणार नाही बाई. मग कोण करणार तुझं? हे बघ मीना, ऐक बाई माझं, असे कोणते काम करू नको माय. तुझी जाऊ काही बिमार नाही बाई, तिला लेकरू झालंय ग. आणि हे सुख सगळ्याला चांगलं वाटते बाई. आज तिला लेकरू बाळ झालं, उद्या तुला होतंय. आणि तिला ह्या सगळ्या काही गोष्टी ध्यानात राहतील. तिला सगळ्यात जास्त तुझी गरज होती आणि तू तिचा साथ दिला नाही. तुला माहित आहे का बाई, मी देवाकडे रोज प्रार्थना करते की तुझ्या जीवनात सुद्धा हे दिवस लवकर यावे. मी तुझ्या बाळाची मोठी आई बनाव. बाई मीना, तू एकदा तिच्या जाग्यावर स्वतःला ठेवून बघ बरं. जसं तू करायलीस तिच्या सोबत, जर तुझ्या मोठ्या जावानं तुझ्या सोबत केलं असतं तर तुला कसं वाटलं असतं बाई? मीना बाई, इकडे ना सगळे कामं होतील. तुझी वहिनी आहे आणि अजून परिवारातले सगळेच लोक आहेत की सगळे जण बघतील बाई. तू ना 1 महिना तुझ्या जावाची सेवा कर मन लावून. बाई तू समजदार आहेस, एवढी नादान बनू नको ना माय. बरं आई, पण आई तू बोलायलीस तर खरं ग. आई ताईनं खरंच मला लहान्या बहिणीसारखं सांभाळलं, जीव लावला. आज त्यांना माझी गरज आहे. आणि मी आज आई ताईला मी खूप वाईट साईड बोलले. काय काय बोलायलीस तू? हो ग आई. आई मी आज ताईला काय काय बोलले? माझ्यानं तर ते आता बोलणंही होईना झाले. आई ताईला मी खूप काही बोलले ग. त्यांना मी म्हणलं तुम्हाला भाऊ नाही ना, त्याच्यामुळं तुम्ही माझ्या फिलिंगला समजना झाल्या. अरे देवा, अगं तुला काय अक्कल बिक्कल आहे की नाही? अगं का ही गोष्ट बोलायची आहे? अगं कोण बोलतंय ग असं? हे बघ मीना, जाय तुझ्या जावाकडं आणि माफी माग तिच्याकडून आणि तिला विचार कशाची गरज आहे ती. आज तू तिला खूप मोठं काही बोलून बसलीस बाई. हे का असं बोलतात बाई? तुला थोडासा पण विचार आला नाही का ग मीना? हा, मोठ्या जावाला असं बोललीस तू, आणि ते पण अशा वेळेला. तिला तुझी किती गरज आहे तुला कळालंय का? मला नाही वाटत तुझ्या अशा बोलण्याला ती कधी विसरेल म्हणून. अगं त्या बिचारीला किती वाईट वाटलं असेल ग, जे की तू असं बोलून आलीस की तुला भाऊ नाही म्हणून. अगं तू काय येडी बिडी झाली की काय? चल आता जाय, असं वागू नको ग मीना. हो ग आई, आज ताईसोबत मी खूप वाईट वागले ग. मी असं बोलायला नाही पाहिजे होतं. जाय आता, उशीर करू नको. जाय तुझ्या जावाकडं. आणि हो ऐक, तुझी वहिनी जेव्हा मार्केटला बाजाराला जाईल ना, तर तुझ्या वहिनीला सांगते व्हिडिओ कॉल करायला तुला.
तुला जे पण पाहिजे तुझ्या वहिनीला सांग. आणि इकडचं काही टेन्शन घेऊ नको. 1 महिना आधी ये. आता त्यांना तुझी गरज आहे आणि सगळ्यात जास्त गरज आहे ते तुझ्या जावेला. मी तुला असे संस्कार दिले नाहीत मीना. या शब्दाचा मान ठेव. चल जाय मग. तुझ्या जावाला माफी माग आणि तुझ्या सासूला पण. आणि पुन्हा असं बोलू नकोस.